अक्षय शिंदे हा पोक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी होता। बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या गुन्हा रजिस्टर नंबर 380/2024 आणि 391/2024 अंतर्गत त्याच्यावर पोक्सो ऍक्ट आणि भारतीय दंडविधानाच्या विविध कलमाखाली गुन्हे दाखल होते। तो सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात न्यायबंदी होता। पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने त्याला ताब्यात घेऊन बदलापूरमधील गुन्ह्याच्या तपासासाठी आणण्याची प्रक्रिया सुरू केली होती। काल सायंकाळी सुमारे 5:30 वाजता पोलिसांनी आरोपीला तळोजा कारागृहातून ताब्यात घेतले। ताब्यात घेऊन ठाण्याच्या दिशेने येत असताना सुमारे 6 ते 6:15 वाजण्याच्या दरम्यान मुंब्रा बायपास जवळ पोलीस वाहन थांबले असताना अचानक आरोपी अक्षय शिंदे याने पोलीस उपनिरीक्षक निलेश मोरे यांच्या कमरेत ठेवलेले सर्व्हिस पिस्तूल खेचून घेतले। यानंतर त्याने पथकांवर 3 राऊंड गोळीबार केला। या गोळीबारात एक गोळी मोरे यांच्या डाव्या मांडीला लागली तर उर्वरित 2 गोळ्या इतरत्र फायर झाल्या। स्वरक्षणासाठी पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याने तातडीने प्रतिकार करत फायरिंग केले, ज्यात अक्षय शिंदे गंभीर जखमी झाला। लगेचच पोलीस पथकाने जखमी आरोपीला आणि पोलीस उपनिरीक्षक निलेश मोरे यांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। मात्र डॉक्टरांनी आरोपी अक्षय शिंदे यास तपासून मृत घोषित केले आहे। जखमी मोरे यांना पुढील उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे येथे हलवण्यात आले। मृत आरोपी अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जे हॉस्पिटल मुंबई येथे करण्यात आले। या प्रकरणी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी तपास सुरू असल्याचे सांगितले आहे। पोलिसांवरील हल्ल्यामुळे हे प्रकरण अधिक संवेदनशील बनले असून वरिष्ठ पोलीस अधिकारी या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करत आहे। यामध्ये आरोपी गुन्हेगार अक्षय शिंदे याला तपासासाठी आणत असताना त्याच्या पहिल्या पत्नीने आरोप केले होते लैंगिक अत्याचाराचे आणि त्यामुळे अशा या तपास कामी आणताना त्याने पोलिसांवर फायरिंग केली। पोलिसांची बंदूक खेचून त्यामध्ये एपीआय निलेश मोरे जखमी आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहे। आणखी पोलीस देखील त्याच्यामध्ये जखमी आहेत अशी प्राथमिक माहिती आहे आणि त्यामध्ये स्वसंरक्षणार्थ सेल्फ प्रोटेक्शनमध्ये यांनी पोलिसांनी बचावासाठी गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये ही घटना घडलेली आहे अशी प्राथमिक माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे। आता पोलीस तपास सुरू आहे, त्यानंतर जी काही वस्तुस्थिती आहे समजून येईल। ज्यांनी या लहान बच्चूवर अन्याय केला त्यावेळेस विरोधक सांगत होते याला फाशी द्या आरोपीला। आता तेच विरोधक जर त्याची बाजू घेत असतील आरोपीची, ज्यांनी जे अतिशय माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं, तर मग हे तर दुर्दैव आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या आरोपीची बाजू घेणं हे निंदाजनक आहे। त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे। त्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी संस्था चालक होते त्यांना मागे घालण्यासाठी याचं एन्काउंटर करण्यात आलेलं असं वडेट्टीवार आणि नाना पटोले म्हणतात। नाही, आता विरोधी पक्षाला काही बोलायचा अधिकार आहे विरोधामध्ये। आज पोलीस एक जखमी आहे एपीआय दर्जाचा, त्याचं काहीच देणं घेणं या विरोधी पक्षाला नाही। जे पोलीस लॉ अँड ऑर्डरसाठी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करतात, जे सणावाराला रस्त्यावर उन्हात पावसात थंडी वाऱ्यामध्ये उभे राहतात आणि आपल्या कुटुंबापासून लांब राहतात आणि अशा प्रकारचं जे पोलिसांच्या बद्दल आक्षेप घेणं, प्रश्नचिन्ह निर्माण करणं, खरं म्हणजे विरोधी पक्षाला मला वाटतं काही अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे दुर्दैवी आहे। आणि खरं म्हणजे पोलिसांनी जे या ठिकाणी स्वतःच्या बचावासाठी किंबहुना जी काही घटना घडली त्याला फेस करण्यासाठी जी कारवाई केलेली आहे त्याचा तपास होईल, चौकशी होईल आणि ते पुढच्या गोष्टी समोर येतील।